विसरतोय. बोलताना मी बोलून गेलोय. स्वयंवर जो भरला होता ना तो फक्त युवराजांचा नव्हता. या भरलेल्या स्वयंवर मंडपाच्या ठाई प्रत्येक राजे राजकर्त्यांना बोलविलं गेलं होतं आणि ज्याठी मला आमंत्रण दिलं गेलं त्या आमंत्रणाला मान देऊन भानुमतीला आशीर्वाद देण्यासाठी आणि आमंत्रणाचा मान म्हणून मी या स्वयंवर मंडपाच्या ठाई उपस्थित होतो. असा प्रश्न तुला का करावा? याच्या बराचशी कारण आहे. कोणतं कारण? कारण तुमच्या राज्याच्या ठाई रुक्मरथ आणि रुक्मांगद असे दोन युवराज असताना सुद्धा तुम्ही एवढे लग्नाला उतावे का? हे दोन्ही माझे पुत्र आणि ज्यावेळी कलिंग देशाकडून स्वयंवराचं आमंत्रण आलं त्यावेळी रुक्मरथ आणि रुक्मांगद या माझ्या दोन्ही पुत्रांशी मी चर्चा केली. ज्याठी भानुमतीच्या स्वयंवर जाण्यास त्यांनी इच्छा प्रकट केली नाही, ज्यात त्यांनी नकार दर्शविला. नकार दर्शविल्यानंतर कलिंग देशाच्या आमंत्रणाला मान देण्यासाठी फक्त त्या स्वयंवर मंडपाच्या ठाई हा मद्राधिपती राजा शैल्य आला होता. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. असा विचार तुझा प्रश्न. मला सांगा, त्या स्वयंवराच्या ठाई तुम्ही तिथं आला. होय. मान्य. मग त्या स्वयंवरात या गोष्टीचा उलगडा तुम्ही तिथं का केला? या गोष्टीचा उलगडा तिथे झाला होता. दुर्योधना ज्यावेळी तू स्वयंवर मंडपात पाऊल ठेवलं ती जी माझी जागा होती बसण्याची ती मान्यवरांची होती आणि त्या जागेवर बसून भानुमतीला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही अनेक द्रुपदी भूपती तिथे आलेलो होतो. तू बघायला तुझा म्हणून प्रश्न मला केला. मर्दा, तुम्ही जे बोलता आता तुमचा खरा उद्देश माझ्या लक्षात येऊ लागला. कोणता उद्देश? खरं सांगा. तुमच्या स्वाभिमानाला आता ठेच लागली. मला सांगा, या भानुमतीनं तुमच्या गळती वर मला घातली नाही आणि त्याचा अवमान तुम्हाला सहन झाला नाही म्हणून तुम्ही माझ्या मार्गात काळ्या माधवपणाने अडवय का? मला तुझ्या मार्गात अडवण्याची मुळीच इच्छा नव्हती. आडवा का होण्याच्या मुळाचे कारण आहे भानुमतीने माझ्या गट्टीवर मला घालावी या इच्छेने मी आलोच नव्हतो आणि माझी जी जागा होती ती भानुमतीला आशीर्वाद देण्याची आणि त्याच स्थळी म्हणून मी आलो होतो. आणि दुसरी गोष्ट, तुझ्या मार्गात आडवा का आलो तर ज्या भरलेल्या स्वयंवर मंडपाच्या ठाई भानुमतीच्या पल्लवाला हात घातला एका स्त्रीच्या चारित्र्याला लांछन लावण्याचं कर्तव्य दुर्योधना तू केलं म्हणून तुला थांबविण्यासाठी इथपर्यंत माझी पावलवणी आहे. आणि त्या स्वयंवर मंडपात भानुमतीचा अधिकार होता. तिनं अधिकारानं जो वर निवडील त्याच्या कंठी ती वर मला घालणार होती. मग तो तिचा अधिकार हिसकावून घेण्याचा अधिकार तुला कोणी दिला? मग त्या स्वयंवर मंडपाच्या ठिकाणी माझा जो अपमान झाला आणि त्याला वाचा बोलण्यासाठी मी जरी प्रतिज्ञा केली यात मी कुठं अधर्म केला? तू अधर्म केला नाहीस पण युवराज पदाची कर्तव्य कुठेतरी विसरलास. आणि याच्या मुळाचे कारण काय असेल तर ज्यार्थी भानुमतीने तुझा अपमान केला मान्य करतो. पण जर तुझा भानुमतीने अपमान केला असेल, ज्येष्ठ म्हणून तिची पितृदेवता राजस्त्री असल्याने आरूढ झालेली होती, मग तिच्या पित्याला जाब विचारायला होता. हे तुमचे संस्कार की न पेक्षा तुझ्या पदाला लांछन लावण्यासारखं कृत्य करावं. एका क्षत्रियानं एका स्त्री पल्लवाला हात घालावा. एका क्षत्रियाला लांछन नाही का? बोलताना विचार करा. हिच्या पल्लवाला मी अजून हात घातलेलाच नाही. हिचा नुसता मी हस्त धरला आणि फरफटा ओढत आणलो. उगाच बोलता बोलता काही बोलू नका. तुझे गुरु कोण? माझ्या तुझा कसं गुरु कोण? द्रोणाचार्य ना. मग या द्रोणाचार्याने विद्याभ्यास तुला शिकविला याचा अर्थ वाक्प्रचार वाक्चातुर्य याचा अर्थ तुला कळला पाहिजे. आणि कशासाठी म्हणतोय? हस्त पकडणं याच कृतीला एक वाक्य जर द्यायचं गेलं तर तिच्या पदराला हात पकडला, तिचा पदर पकडणं म्हणजे तिला पदर पकडणं अशी कृती नव्हे, तिचा हात पकडला. एक सांगतोय वाक्चातुर्य मला शिकवू नकोस. कारण
संगत, द्रोणांची संगत, अशा अनेक रीती महारथांची संगत या सैन्याला घडली. संस्काराचं म्हणून राजकारण्यांचा मान ठेवण्यासाठी आणि हस्तिनापुराची लाज राखण्यासाठी या स्वयंवर मंडपात माझे उद्गार निघाले नाही. याच्या मुळात हेच कारण जर तिथे उद्गार निघाले असते तर मामाने भाच्याला सहाय्य केलं आणि सर्व कुमांड एका कलिंग देशाला कलंक लावण्यासाठी केलं. म्हणून हा आरोप तुझ्या आणि माझ्यावर आला होता. म्हणून तिथं मी बोललो नाही. यात मी हस्तिनापुराचा मान राखला आणि तुम्ही आताच्या पोरांनी मला शिकवू नका हस्तिनापुराचा मान कसा राखवावा. पितामह भीष्मांना जाऊन विचार. अनेक वेळी हस्तिनापुराच्या मानासाठी मद्राधिपती राजा शैल्य झटलाय. मग शैल्यराज मला सांगा, हिच्या जर मी हस्ताला धरला यात माझा अधर्म तो कसा? कारण भरलेल्या स्वयंवर मंडपाच्या ठाई तिचा अधिकार होता बाळा, तिचा अधिकार होता. ती ज्याला पाहिजे असेल त्याला ती वरमाला घालणार होती आणि समस्त नुकुमार भूकुमार तिथं उपस्थित होते. मग मला सांग, एखाद्या जर परपुरुषानं एका स्त्रीला सर्व पुरुषांसमोर जर स्पर्श केला तरी धर्माची होती की अधर्माची? मग मी तर असं म्हणेन, मी हिला स्पर्श करा, नुसता स्पर्श करून हिला मी वाऱ्यावर सोडणार नव्हे, तर हिच्याशी विवाह बंधवून हिच्याशी संसार सुद्धा मला करायचा होता आणि म्हणून मी हिच्या हस्ताला धरलो. मग ती एकच सांगतोय, भानुमतीचा तिथं अधिकार होता. जर तिनं तुला पसंत केलं असतं तर तुझ्या गळ्यात वरमाला पडली असती. पण तिचा अधिकार न होता तिथं तू का तिचं अपहरण करतोय? अपहरण करण्याचं कृत्य अधर्माचं आहे. म्हणून मी तुला प्रतिकार करतोय. साम्राज्य भानुमती मला आवडली होती. अर्थात तिच्या प्राप्तीसाठी वाटेल ते पाऊल उचलायला मी मागं पुढे पाहणार नाही. हे दुर्योधना, हे तुझं दुष्कृत्य करतोय. कारण आतापर्यंत तुझ्या ज्या कुळात चाललंय ना ते दुसऱ्यांचे अधिकार हिसकावूनच घेतात आणि याच्या कुळाचं बोलता. बोल. कुळाच्या बाबतीत तुम्ही बोलता, जे बोलता ते पटवून द्यावं लागेल. देतोय पटवून. बोला. पण मी पटवून दिल्यानंतर मी विचारेल ते सुद्धा तुला पटवून द्यावं लागेल. जर तुझी तयारी असेल तर ऐक. निश्चितच. तुझ्या कुळाचा अधिकार तू तिचा हिसकावून घेतला का? याच्या मुळाचे कारण आहे. प्रतीक राजांचा पुत्र शंतनू जाणतोय आणि ज्यावेळी शंतनू राजांचा विवाह गंगाशी झाला, गंगेशी विवाह झाल्यानंतर त्यांना अष्टपुत्र प्राप्ती झाली आणि अष्टपुत्र प्राप्ती झाल्याच्या नंतर त्यांनी 8वा पुत्र म्हणजे देवव्रत. हा देवव्रत ज्यावेळी गंगा पाण्यात सोडण्यासाठी जात होती त्यावेळी शंतनू राजांनी अडविलं. पण लग्नाच्या आधी गंगेने अट घातलेली होती, मी जे कृत्य करीन त्या कृत्यावर तुम्ही कधीही प्रश्न करायचा नाही. ही अट त्यांनी मान्य केली. पण त्यांचे एकावर एक पुत्र गंगाच्या वेळी वाहत्या पाण्याच्या प्रवाहात सोडून त्यांना मृत्युमुखी पाडत होती. त्यावेळी ते दृश्य ते पाहत होते आणि ज्यावेळी 8वा पुत्र ती गंगेत सोडत होती त्यावेळी राजे शंतनूने विचारलं, हे गंगे, हे दुष्कृत्य तू का करतेस? त्याच वेळी गंगेने सांगितलं की माझा उद्धार झालाय, मी आता तुमच्या समवेत संसार करणार नाही. असं सांगितल्यानंतर हा जो 8वा पुत्र आहे तो तुमचा पुत्र आहे आणि याचं नाव देवव्रत आहे. याला मी घेऊन जाते कारण मी याला जन्म दिला. मातेनं जन्म दिल्याच्या नंतर 12 वर्षापर्यंत सांभाळणं हे मातेचं कर्तव्य असतं. कारण 12 वर्षापर्यंत प्रत्येक माणसांवर 7 संस्कार घडत असतात आणि ते 7 संस्कार आईच्या कुशीत घडले जातात. म्हणून गंगादेवीनं देवव्रताला आपल्या स्वर्गस्थानी नेलं आणि 12 वर्षानंतर तो देवव्रत या मृत्यूलोकी आला आणि तो देवव्रत या मृत्यूलोकी आल्याच्या नंतर शंतनू राजांच्या त्याची गाठाभेट झाली आणि गाठाभेट झाल्याच्या नंतर ज्या पुत्रानं एका नदीचा प्रवाह स्वतःच्या बाणानं अडविला, हा एवढा पराक्रमी कोण म्हणून पाहण्यासाठी राजे शंतनू तिथपर्यंत गेले. त्यावेळी
गंगा प्रकट झाली आणि गंगा मातेने सांगितलं जो तुमचा 8वा पुत्र मी घेऊन गेले होते तो जा तुमचा 8वा पुत्र म्हणजे देवव्रत असं सांगितल्याच्या नंतर गंगा देवीने सांगितलं की याचा स्वीकार करावा. गंगा देवीने सांगितलं म्हणून पित्याच्या कर्तव्यानं राजे शंतनूनं त्यांचा स्वीकार केला आणि देवव्रताचा स्वीकार केल्यानंतर राजे शंतनू म्हणजे साधारण व्यक्तिमत्व नव्हते. ज्यांच्या स्पर्शानं माणसांचे रोग दूर व्हायचे, ज्यांच्या स्पर्शानं माणसाच्या देहाला झालेल्या व्याधी दूर व्हायच्या अशा शंतनू राजे असताना सुद्धा त्यांचं प्रेम सत्यवतीवर झालं. आणि ज्यावेळी त्यांचं प्रेम सत्यवतीवर झालं, सत्यवतीनं ज्यावेळी त्यांचं प्रेम मिलन झालं त्यावेळी तिनं सांगितलं की मला तुमच्याशी विवाह करायचं नाही. त्यावेळी शंतनू राजाने विचारलं याच्या मुळाचे कारण ते काय, तर त्यावेळी सांगितलं की जर या हस्तिनापुरात मी तुमचा जर पुत्र ठरलो, मी तुमची जर पत्नी ठरली तर माझ्या पोटी येणारा पुत्र या गादीवर बसला पाहिजे आणि त्यानेही राजगादी सांभाळली पाहिजे असं ज्यावेळी सांगितलं ना त्यावेळी राजा शंतनू विचारग्रस्त झाले. कारण पहिल्या पत्नीचा पुत्र अर्थात ज्येष्ठ पुत्र हा हस्तिनापुराच्या गादीचा अधिकारी होता आणि प्रत्येक बापाचा ज्येष्ठ पुत्र हा त्याचा अधिकारी असतो. त्या नात्यानं ज्यावेळी शंतनू राजा चिंताग्रस्त झाले आणि त्या चिंतेचं कारण या देवव्रतानं त्यांना विचारलं त्यावेळी शंतनू राजांनी सत्यवतीची कहाणी सांगितली. त्यावेळी भीष्म ज्यावेळी देवव्रत आपले पिता शंतनूंना घेऊन सत्यवतीपर्यंत गेला आणि सत्यवतीपाशी जाऊन सांगितलं. सत्यवतीचे पिता धिवन यांच्याशी बोलून सांगितलं यावेळी शंतनू राजांशी विवाह जर सत्यवती देवी करत असेल तरच आणि तर सांगतोय या राज्याची राजगादी हा जो असेल तो सत्यवती मातेच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो हस्तिनापुराचा वारसदार ठरेल आणि मी हस्तिनापुराचा वारसदार न ठरता हस्तिनापुराचं मार्गदर्शन करेल आणि आजीवन ब्रह्मचारी व्रताचं पालन करेल. हे सांगितल्यानंतर सत्यवतीनं त्यांच्याशी विवाह केला आणि खरा गादीचा वारसदार राहिला बाजूला आणि विचित्र वीर्य झाला गादीचा वारसदार शंतनू राजा. ज्यावेळी त्याने प्रतिज्ञा केली त्या देवव्रतानं की मी आजन्म अविवाह राहील त्यावेळी भीष्म त्याला हे जग भीष्म म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्या भीष्मांचा अधिकार काढून घेतला म्हणून माझ्या मुखातून मुखोद्गार निघाले ही तुझ्या कुळाची परंपरा. माझा एकच मुद्दा आहे की ज्या हनुमतीचं हरण तू केलेस ना तिला तिच्या स्वस्थानी जाऊ देणार नाही का? मला ती हवी. कशासाठी? मला ती आवडली. तिला बोललोय जोपर्यंत तिची प्राप्ती आहे तिच्याशी मी लग्न करत नाही तिला मी सहजासहजी आता सोडणार. दुर्योधना एक तुला सांगतोय माणसाला बुद्धी आहे त्या बुद्धीचा माणसाला उपयोग चांगला करावा. स्वतंत्र्याचा अर्थ स्वैराचार होत नसतो. स्वैराचाराची भावना मागे घे कारण या विश्वाच्या ठाई एक नेतृत्व हस्तिनापुरात तुला पाहिलं जातंय आणि त्या नेतृत्वाला डाग लागू नये म्हणून माघारी म्हणतोय. त्याच माझ्या नेतृत्वाला या माझ्या नेतृत्वाचा जर तुम्हाला स्वाभिमान असेल तर त्याच नेतृत्वाला साधन आणि शोभेल अशी भानुमतीची निवड केली. मी कुठं चुकलोय? तू चुकला असं मी मुळीच म्हणत नाही पण जी तू चूक करतोय ती चुकीची आहे. याच्या मुळाचे कारण काय? अरे भरलेल्या स्वयंवर मंडपात एका स्त्रीच्या पल्लवाला हात घालणं हे चुकीचं आहे आणि असं जर दुष्कृत्य करत असतील तर तुला कंठस्नान घालण्यासाठी मद्राधिपती तत्पर आहे. शैल्यराज आणि एक माझा निर्णय एकच आहे. शैल्यराज करण्यापूर्वी ऐक कंठस्नान म्हणजे तुला आंघोळ घालणार नाही. अंगराज करणार नव्हे. कंठस्नानाचं नाव शिरोधन आहे. शिरोधन ऐक कंठस्नान या वाक्प्रचाराचा अर्थ तुझा कंठ चिरंछेद करणार अर्थात याचं उत्तर विचारणार म्हणून प्रश्नाची फोड केली. हे दुर्योधना नको ते दुष्ट
जर वावड्या काढल्या ना तर इथं तोड नशी पडशील. माझ्याशी मी तोड कशी पडेल याचा मी विचारच करत नाही. साम्राट चिंतन माझ्या बाबतीत हजारदा घडला गेला तिथं मी वाचा पडली. यात मी तर तुला चुकलं असं मला वाटत नाही. आणि असं जर का तुला वाटतच आहे तर माझ्या दृष्टीनं तुझे दुष्कृत्य करतात. या हस्तिनापुराला लांछनपद आहे आणि हस्तिनापुराच्या प्रतिष्ठेला काळीमा फासू देणारा हा मामा शैल्य आहे. त्यावेळी मानवनाच्या ठिकाणी ठरवली गोष्ट हा शिवराज कधी माघारी गेला नाही. याच्या पुढे तुम्ही काय पाऊल उचलू शकता? याच्या पुढची पावलं मी निश्चित उचलेल. हे दुर्योधना, या विश्वात तुझे काय केलंस ते मी जाणतोय. आणि बाबा रे, मामा पित्या समान असतो आणि पितृतुल्य बोलानी शेवटचं सांगतोय, अनुमतीची मुक्तता कर. मुळी जाणार नाही. असं जर का करत असेल, शास्त्र